नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज माझ्यासोबत एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आहे की ज्यांचा प्रवास, राजकीय प्रवास हा नगरसेविकेपासून सुरू झाला. 4 वेळा आमदार त्या राहिल्या आणि आता मंत्री म्हणून त्या कारभार हाकतायत. आणि अतिशय महत्त्वाची खाती आहेत त्यांच्याकडे. नगर विकाससारखं खातं आहे, वाहतूकसारखं खातं आहे, मेडिकल एज्युकेशनसारखं खातं आहे. आपल्यासोबत माधुरी मिसाळताई आहेत, राज्यमंत्री आहेत त्या. आणि मला असं वाटतं कामाचा झपाटा ज्या पद्धतीनं त्यांनी हातात घेतलेला आहे तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. आणि त्यामुळे आज बरेच प्रश्न आहेत. खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलेला आहे याबद्दल. जसं मी म्हटलं की जो प्रवास सुरू झाला तो नगरसेविकेपासून सुरू झाला. 4 वेळा आमदार आपण राहिलात आणि त्यानंतर आता राज्यमंत्रीपद हे आपल्याला मिळालेलं आहे. मला असं वाटतं की ह्या पदाला तुम्ही डिफाईन केलंय. मधल्या काळामध्ये आम्ही जो काही फरमान पाहिला तुमचा की बैठक लावलेली आहे, मी राज्यमंत्री आहे आणि मी बैठक लावू शकते. मला असं वाटतं की हे तीच व्यक्ती करू शकते की जिचा इतका वास्ट अनुभव आहे. आणि हे माधुरी मिसाळच करू शकतात. नमस्कार. सर्वप्रथम तर हा शो ला मी खरंच तुला धन्यवाद देते. पण एन्काउंटर आहे त्यामुळे एन्काउंटर मोस्टली आरोपींचं करतात. तर मी जे होणारे सगळे आरोप मला वाटतं की ह्या मुलाखतीमध्ये बाजूला करेन आणि एन्काउंटरपासून बचाव कसा करायचा हे या मुलाखतीद्वारे बघेल. जसं सांगितलं तसं जे राजकीय करिअर माझं सुरू झालं ॲज अ नगरसेवक आणि राजकीय करिअरच माझं ॲक्सिडेंटली सुरू झालं. त्यामुळे आय हॅव टू प्रूव्ह ऑल दिस. तर त्यामुळं मला प्रत्येक गोष्ट मला प्रूव्ह करायला लागली. माझे मिस्टर 4 वेळा नगरसेवक होते, स्टँडिंग चेअरमन होते आणि ते राजकारण होते. त्यांच्यानंतर मी राजकारणात आले आणि आत्ता मंत्रिपदापर्यंतचा जो सगळा हे आहे, जसं आता तू म्हणले की फरमान नाही, पण मला असं वाटतं की कुठलंही पद द्या तुम्ही, राज्यमंत्री द्या, तुम्ही कॅबिनेट असा, तुमचं काम काय आहे, तुमचं कर्तव्य आहे की आलेल्या लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं. आणि त्या न्याय देण्यासाठी तुम्हाला प्रशासनाबरोबर काम करायला पाहिजे. तुम्हाला हक्क किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही प्रशासनाला निदान ते काम हलवू शकता एवढं तर तुमच्या हातामध्ये हक्क असतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ते फरमान नाही आणि प्रशासनाने पण मला ह्याच्यामध्ये चांगली साथ दिलेली आहे. पण लोकांनी ते खूप छान पद्धतीने एक्सेप्ट केलं, किंबहुना त्याचं कौतुक झालं. मला वाटतं ज्या पक्षाच्या माणसा विरोधातला तो, किंवा विरोधात असं म्हणता येणार नाही, पण त्या खात्या संदर्भातला फरमान होता. मला असं वाटतं की त्या पक्षालाही कदाचित ते आवडलं असेल की अशा पद्धतीनं आणि अग्रेसिव्ह होणं काही काही ठिकाणी जेव्हा लोकांची कामं रखडलेली आहेत, अडकलेली आहेत, ते होणं म्हणजे खरं तर हे कर्तव्यच आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की राज्यमंत्र्याची जी काही कामं असतील किंवा राज्यमंत्री काय करतात असा प्रश्न आम्हाला अनेकांना पडलेला. पण किंबहुना मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून त्या पदाला एक गरिमा तुम्ही खरं तर प्राप्त करून दिली. थँक्यू वैशाली. पण खरं सांगू का की आपल्याला जे काही अधिकार, हक्क आपल्याला आज त्या स्थानावर बसवलं आहे, राज्यमंत्री असेल तरी ती एक राज्यमंत्र्याची एक खुर्ची आहे. आणि त्याच्यासाठी का तिथे बसवलं आहे तुम्हाला, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांचे प्रश्न ते सोडवले पाहिजे. आता लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे तर कॉन्व्हर्सेशन पाहिजे. आणि कॉन्व्हर्सेशन पाहिजे तर ऑब्व्हियसली मीटिंग पाहिजे. त्यामुळे कोणी कोणाला, जसं आता मी तुझ्याशी बोलते तर मला कोणी हक्क नाही द्यायला लागत की मला बोललं पाहिजे इथे. सो मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी कॅबिनेट मिनिस्टरना पुश करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही गोष्टी जेव्हा येतात, लोकांकडच्या तक्रारी येतात, त्या तक्रारी मला पुढे देणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि त्या दृष्टीने मी हे काम करते. आणि माझ्या कामाची पद्धतच अशी आहे की जिथे जे काही आपल्याला मिळालं आहे त्याच्यामध्ये 100% आपण परफॉर्मन्स द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही पक्षाला क्रमांक 1चा पक्ष असताना पाहिलेलं आहे. ज्यावेळी सत्ता होती, तुमचे मिस्टर देखील त्यावेळी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये होते. त्यानंतर पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला, तोही काळ तुम्ही पाहिला. आणि 4थ्या क्रमांकावरून तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला, तोही काळ तुम्ही पाहिला. त्यामुळे अप्स अँड डाऊन्स हे फार जवळून पाहिलेत, म्हणजे पक्षातले देखील आणि वैयक्तिक आयुष्यातले देखील.
हो खरं आहे. आणि माझे मिस्टरांचा पण सगळा काळ ते स्ट्रगलमध्येच गेला, कारण त्यावेळेस भाजप उभी करायला लागली होती पुण्यामध्ये. अशा काळामध्ये इवन ते स्टँडिंग चेअरमन झाले, ते सुद्धा आपली महानगरपालिकेत सत्ता नसताना भाजपचा माणूस स्टँडिंग चेअरमन झाला होता. म्हणजे हे त्यावेळचं एक आश्चर्य होतं. त्या पद्धतीने मी पण जेव्हा प्रवेश 2007ला महानगरपालिकेत सत्ता नव्हती, 2009ला मी आमदार झाले तेव्हाही सत्ता नव्हती, 14ला सत्ता आली परत. म्हणजे अप्स डाऊन सगळे हे बघितलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं जे आपण म्हणतो ना एक स्ट्रक्चर आहे, हे खूप आमची फॅमिली एवढे वर्ष म्हणजे जवळजवळ मी म्हणेल 85पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. त्यामुळे त्या स्ट्रक्चरमध्ये सत्ता असो किंवा नसो, काय करायला पाहिजे हे खूप फर्मली माहिती आहे. आणि त्यामुळे कुठल्याही अप्स डाऊनमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच, आणि आता तर मोदीजींमुळे तर किंवा देवेंजींमुळे अशी माणसं जेव्हा आम्ही काम करताना बघतो, त्यावेळेस उलटा आम्हाला गर्व वाटतो की आम्ही ह्या पक्षात आहोत. भलेही तुम्हाला सत्तेमध्ये किती वर्ष मिळाले हे काउंट करत नाही, पण आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाचा पंतप्रधान मोदीजींसारखा माणूस आज आम्ही त्याच्या पक्षात आहोत. आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. देवेंजींसारखा जो अतिशय मी म्हणेन की धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला आमचा लीडर म्हणून आम्ही हे करतो, तर आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आणि आता तुम्ही देवेंद्रजींसोबत फार जवळून काम करताय, कारण नगर विकास खात्याचे आपण राज्यमंत्री आहात. नगर विकास हा मला वाटतं सगळ्या विकासांचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर नगर विकासमध्ये काम करत असताना आलेले चॅलेंजेस कुठले, किंवा तुम्हाला असं वाटतं की वेगवेगळ्या शहरांचा विकास घडवताना महाराष्ट्राच्या मुख्यत्वे अशा 3 कुठल्या बाबी आहेत की ज्या चॅलेंजेस किंवा समस्या म्हणून समोर येतात? खरं तर नगर विकास जेव्हा खातं हे केलं, पण त्याच्या आधीपासून पण मला बऱ्याचसं या संबंधीचं माहीत होतं. मोस्टली नगर विकासची चॅलेंजेसच मेन आहेत की नागरीकरणचं जे मोठं चॅलेंज आहे, म्हणजे ज्या पद्धतीने जो लोंढा आपण येतो अर्बन एरियामध्ये, रुरल एरियामध्ये, त्यांना नोकऱ्या मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, तो सगळा लोंढा आणि बाहेरनं येणारा लोंढा, त्याच्यामुळे हे जो नागरीकरणाचा लोंढा पण थांबवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही किती सुविधा पुरवल्यात तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत. दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामुळे जे आज तुम्ही बघताय की ट्रान्सपोर्टसाठी आज आपण एवढे उपाय करतोय ट्रान्सपोर्टचे, त्या पद्धतीत तेवढे लोक वाढत आहेत, त्या पद्धतीत तेवढ्या गाड्या वाढत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टच्या विषयामधला खूप मोठा चॅलेंज आपल्याला आहे. झोपडपट्ट्या ज्या होत आहेत प्रामुख्याने, तो एक मोठा चॅलेंज आपल्या पुढे नगरविकासमध्ये काम करताना आहे. आणि ह्या सगळ्या नागरीकरणाला इन्फ्रा पुरवणं म्हणजे पाणी, ड्रेनेज, सर्वात घनकचऱ्याचं मोठं चॅलेंज आहे. आज आपण बघतो की घनकचऱ्याची सिस्टीम आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर हे चॅलेंज आहे. आणि ह्या सगळ्या चॅलेंजवर आता जे नगरविकास खातं असो किंवा इवन मुख्यमंत्री यांनी टार्गेटेड काम करायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचा आराखडा, 100 दिवसाचा तुमचं टार्गेट काय आहे, 150 दिवसाचं तुमचं टार्गेट काय आहे, हे आता मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे ह्या खात्याचे मंत्री आहेत, खूप टार्गेटेड. म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगेल की मागच्या काळामध्ये सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका आणि महानगरपालिकेचे कमिशनर आणि जिल्हा परिषदांचे CO यांची एक कॉन्फरन्स झाली. ऑलमोस्ट काय असतं की कॉन्फरन्स होते, आम्ही भाषण देतो, ते ऐकतात आणि निघून जातात. तर असं झालं नाही. आम्ही ग्रुप वाईज एकनाथ शिंदेसाहेब, देवेंजी मुख्यमंत्री म्हणून आणि मी राज्यमंत्री म्हणून, आम्ही तिघांनी त्याचे ग्रुप्स करून आम्ही प्रत्येक ग्रुपशी बोललो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये काय करायला लागेल ह्याच्यानंतरचं टार्गेट मुख्यमंत्री साहेबांनी समारोपाला त्याच्या कमिट्या करून तुमचं पुढचं टार्गेट काय असणार आहे, तुमच्या 150 दिवसात तुम्हाला काय करायचं, इतका स्पेसिफिक प्लॅन त्या वर्कशॉपमध्ये दिला. तर अशा पद्धतीने आता अधिकाऱ्यांनाही काम करायला लागते आणि आपण हे चॅलेंजेस सगळे आता ॲक्सेप्ट केलेत. आणि खूप सारे आता तुम्ही जर बघितलं, मुंबई असेल, पुणे असेल, पुणे पण आता आपण ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर केलं. कारण पुणे मला वाटतं एकतर मोठं पण आहे. हो, आणि पुणे म्हणजे ही खूप मोठी विजन आहे. जसं आता आपण MMR करतोय, ग्रोथ हबमध्ये आपण बघतो की किती कामं चाललेत.
पुणे जेव्हा ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर केलं ना, ही विजन इतकी छान आहे की 34 गावांचा समावेश झाल्यानंतर मुंबईच्या पेक्षा जास्त विस्तार पुण्याचा झालेला आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आपण जर बघितलं, जर आपण पूर्ण इकॉनॉमीमध्ये आपल्याला $5 ट्रिलियन हे करायचे असं आपण म्हणतो अर्थव्यवस्था, त्याच्यात $1 ट्रिलियन आपला महाराष्ट्राचा सहभाग असेल. या दृष्टीने आपण आज पावलं टाकतोय आणि त्या दृष्टीने आपण आज हे नागपूरचं ग्रोथ हब, नाशिकला आता आपण हे करतोय. ही शहरं जर आपण वाढवली आणि रुरल एरियामध्ये आपण त्यांना सगळ्या जर सेवा देऊ शकलो तर तो नागरीकरणाचा लोंढा पण अर्बनवरचा कमी होईल आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने हे डेव्हलप मला वाटतं इकॉनॉमी करू शकतो. पुण्याचा विषय निघालेला आहे, तुम्ही पर्वतीच्या आहात त्यामुळे अर्थातच पुण्यावर थोडा फोकस हा अधिकच आहे. पण पुणे फार झपाट्यानं वाढतंय, वेगानं वाढतंय, आकारानं देखील मोठं आहे मुंबईच्या तुलनेमध्ये. आणि ग्रोथ रेटमध्ये मग IT इंडस्ट्रीज असो किंवा हॉटेल कल्चर असो, इतर सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस असो, ह्या सगळ्यामध्ये पुणे खूप वाढते. त्यामुळे अर्थात जिथे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, पुन्हा नागरी ज्या सुविधा देणं आलं, ह्या सगळ्या गोष्टींचा कॉम्प्लेक्स किती आहे? पुण्याला सांगू का, खूप स्कोप आहे. म्हणजे आता ग्रोथ हब डिक्लेअर केल्यानंतर जो आराखडा तयार करतो त्याच्यानुसार पुणे सर्वात तर मोठं एज्युकेशनल हब होऊ शकतं. पुणे इंडस्ट्री हब ऑलरेडी आहे. पुण्याला जेवढे रिसोर्सेस आहेत, मी तर म्हणेन की आत्ता मुंबईपेक्षा पण पुण्याला जास्त रिसोर्सफुल आहे इंडस्ट्री वाढण्याच्या दृष्टीने, मेडिकल टुरिझम वाढण्याच्या दृष्टीने. आणि कारण पुण्याची एक सांस्कृतिक जे आहे, पुणे सांस्कृतिकच्या दृष्टीने, कल्चरलच्या दृष्टीने पुण्यामध्ये जे सगळे आपण म्हणतो की मोठे मोठे लेखक, हे ह्या दृष्टीने जर बघितलं तर पुणे हे सर्व गुण संपन्न आहे. आणि त्यामुळे आपण तिथे खूप मोठा आता विकास करू शकतो. पण माझ्या मते विकास म्हणजे नुसता हे नाही की आम्ही मोठ्या बिल्डिंग उभ्या केल्यात, आम्ही खूप मोठं नागरिकांना तिथे राहणं हे सुलभ आणि सोपं झालं पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे. ह्या दृष्टीने पण मला वाटतं जेव्हा आपण एखाद्या शहराची ग्रोथ करतो ते होणं जरुरी आहे. कारण जसं आपण कुठेही बाहेर गेलो तर आपण पहिली गोष्ट काय मार्क करतो की अरे स्वच्छ आहे, छान आहे, इथे किती मस्त वाटते रस्त्यावर फिरायला. तर तसं फिलिंग लोकांना आलं पाहिजे. त्या दृष्टीने ही ग्रोथ व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आमची सगळी घोडदौड चालू आहे. मला असं वाटतं की जिथे टाउन प्लॅनिंग आलं तिथे अर्थात DP आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे जेव्हा मॉड्यूल तुम्ही बनवत असता तेव्हा नेमके असे काय चॅलेंजेस येतात? आणि खास करून पुणे म्हणजे जिथे डोंगरही आहे, त्यामुळे डोंगर माथा आणि डोंगराच्या पायथ्याशी ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणं, ह्याच्यामध्ये नेमके काय चॅलेंजेस येतात? पुण्याचा विचार असतो तर सर्वात मोठा आता 25 वर्ष रखडलेला जो प्रश्न आहे तो हिलटॉप, हिस्लोप आणि BDPच्या संदर्भातला. आता जेव्हा मी हे खातं सांभाळायला घेतलं त्यावेळेस पहिल्यांदा मी मागणी अशी केली की तुम्ही पहिल्यांदा ह्याची कमिटी करा आणि कमिटीकडे हा सगळा अहवाल मागवा. आत्ता सर्व्हेनुसार जिथे जिथे आपण हिलटॉप, हिस्लोप किंवा BDP हे आरक्षण आहे, आपण ते टाकलं कशासाठी तर ग्रीन एन्व्हायरमेंटसाठी, आपलं चांगलं हे राहायला पाहिजे. ते आज राहिलं आहे का? तिथे कंप्लीट आज हिलटॉप, हिस्लोपमध्ये अतिक्रमण, झोपडपट्ट्या हे सगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे तुमचा जो मूळ उद्देश होता तो राहिलेला नाही आहे. तर तो मूळ उद्देश पण साध्य होईल आणि ही सगळी जी अति वाढलेल्या झोपडपट्ट्या, अतिक्रमण आहे ते पण आपण दूर करू शकू आणि पूर्ण सुंदर, बकाल झालेलं पुणे सुंदर करू शकू. ह्या दृष्टीने ती एक कमिटी आता आम्ही रमानाथ झांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे. ते लोक सर्व्हे करून आता आम्हाला BDP आणि ह्याच्या संदर्भातला हे देतील. कारण BDPच्या संदर्भामध्ये तर इतकं वाईट जेव्हा सर्व्हेमध्ये आता पुढे येते तर गावठाणावर हिलटॉप पडलं आहे, कुठे गावठाणावर BDP पडलं आहे आणि त्याच्यातनं साध्य काहीच झालेलं नाही. म्हणजे BDP म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क, हेच लोक विसरलेत. BDP आरक्षण हे पार्कसाठीच आहे. बरोबर.
तर आज तागायत लोक जिथे राहत नाहीत असा पण तुमच्याकडे फॉरेस्टची जवळजवळ 750 हेक्टरचं BDP मध्ये क्षेत्र आहे. आजपर्यंत तुम्ही तिथे एकही पार्क करू शकला का? बायोडायव्हर्सिटी पार्क नाही करू शकला. नाही, पण हे खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण इतके वर्ष खरं तर ज्यांची नाही सत्ता शकला होती, तुम्ही. हो. म्हणजे मी पुन्हा त्या विषयावर येते, कारण हे स्वाभाविक आहे प्रश्न स्वाभाविक येणं. आहे. तर तुम्ही जे करू शकला नाहीत आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांचं नुकसान केलं, आज तुम्ही त्याच्यासाठी लोकांच्या घरांवरनं BDP टाकलाय आणि आज ते लोकांनी अतिक्रमण म्हणण्यापेक्षा अनाधिकृत बांधून ते मोकळे झालेत. कारण हे नाही होऊ शकत. मग जे तुमच्या ताब्यात आहे तिथे तरी तुम्ही करून दाखवायचा होता एखादा प्रोजेक्ट. त्याऐवजी आम्ही आज म्हणतो की नाही, जिथे आम्हाला आरक्षणं आहेत, आम्ही आज नवीन DP बनवतो जिथे, तिथे आम्ही अशी आरक्षणं टाकू मोठी मोठी. आज माझ्या भागात जर तू बघितलं तर ऑलमोस्ट 40 एकरमध्ये मी पार्क केले. तर करू शकतो ना. माझ्याकडे प्राईम भाग आहे, प्राईम पर्वती. भाग आहे. 750 एकरचं फॉरेस्ट आहे माझ्या इथे आणि ते फॉरेस्ट जपण्यासाठी मी अख्ख्या फॉरेस्टला आज वॉल टाकली. का तर मला ते जपायचंय. ही इच्छाशक्ती आहे. आणि जेव्हा आपण एखादं आरक्षण टाकतो त्यावेळेस ते इम्प्लिमेंटेशन पण होतंय का नाही ही बघण्याची जबाबदारी कुणाची होती ती बघितली नाही. आणि आज ते पुणेकर फेस करतायत मला वाटतंय. आणि त्यामुळे आता DPच्या ह्याच्यामध्ये पण आपण EP मध्ये हे सगळं बाजूला ठेवतो आणि कोणीच त्याच्यामध्ये बोलायला तयार होत नाही, कारण प्रत्येकाला त्याचं राजकीय करिअर सांभाळायचं असतं. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मी पुढाकार घेणार आहे आणि मी हे पुढाकाराने हा पुणेकरांचा मोठा प्रश्न मिटवणार आहे. क्या बात आहे. कारण मला असं वाटतं की आणि हे ना प्रेम आहे ना पुण्यावरचं, त्यामुळे हे बाहेर इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही करू शकता. कारण पुण्याला जतन कसं करायचं, त्याचं संवर्धन, म्हणजे मग त्याची वनभूमी असो किंवा त्याचं कल्चर असो, किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर किंवा पुण्यामधून बाहेरून जो माणूस येतोय, तो कामानिमित्त येतोय, तो तिथे रहिवाशी होतोय, तो पुन्हा आउट ऑफ इंडिया जातोय, तो पाहतोय, तर तो ही हॅज टू रिलेट की जिथे आपण राहतोय ते तिथे आपण चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या वास्तू मध्ये राहायला पाहिजे. अगदी. आणि त्याच्यासाठी हे फारच रिव्होल्युशनरी आहे खरं तर. हो पण आहे. पण मी पण आजतागाच्या राजकारणामध्ये खूप विचार नाही केलेला की मला असं वाटतं की हे करायला पाहिजे लोकांसाठी. कारण खूप साऱ्या लोकांवर ह्याच्यामध्ये अन्याय पण झालेला आहे. आणि मुळात अन्याय होण्यापेक्षा जे आज तुम्ही झोपडपट्ट्या वाढवलेल्या आहेत त्याचा ताण पण शहरावर आहे ना. आणि तो ताण सगळे सहन करतायत पुणेकर. त्यामुळं हा प्रश्न सुटला पाहिजे असं मला माझ्याकडनं वाटतं. नक्कीच. आणि हा जेव्हा प्रश्न सुटेल तेव्हा मला असं वाटतं की पुण्याकडे येणाऱ्यांची संख्या ही अधिक वाढेल. हो. आणि आत्ता सुद्धा पुण्यामधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, आणि आता तर खरं निवडणुकी हे सुरू झालेली आहे, रणधुमाळी चालू झालेली आहे, आपणही अनेक ठिकाणी जात आहे. काय वाटतं की ह्याच्यानंतर पुण्यामध्ये आणखीन काही चेंज येईल, बदल होईल? नाही, पुण्यामध्ये 100% ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची मागच्या 3 वर्षापूर्वी जशी महानगरपालिकेत सत्ता होती तशीच सत्ता यावेळेस पण येईल. नंबरच्या बाबतीत मी म्हटलं की तो आकडा बदलेल, वाढेल? नाही, आता युतीमध्ये लढायचं नाही लढायचे ह्याचे निर्णय अजून काय वरिष्ठ घेतील, त्याप्रमाणे ती कॅल्क्युलेशन्स नंतर होतील. पण मी एवढं तर निश्चितपणे सांगू शकते की महायुतीची सत्ता तर निश्चितपणे महानगरपालिकेत सगळ्या आता नगरपालिका नगरपंचायती ह्याच्या सगळ्या इलेक्शनमध्ये आम्ही 100% हे करू. कारण लोकांना आता कळलंय की काम कोण करतं. खरंय. पण माधुरी मिसाळ, ज्या पद्धतीने तुम्ही आलेख वाचला इतक्या वर्षांचा, तुम्हाला असं नाही वाटत का की जरा स्ट्रॉंगली ह्यावेळी जर चाचपडून बघितलं तर म्हणजे अंडर युअर लिडरशिप काही अमूलाग्र बदल ह्यावेळी नंबर्समध्ये तर नक्कीच होऊ शकेल? नाही, नंबर्समध्ये ॲक्च्युली आम्ही मागच्या वेळेसच तो बदल जेव्हा करून दाखवला त्यावेळेस मी तुला जेव्हा मी जेव्हा हे पर्वतीला आमदार झाले तेव्हा माझ्याकडे सगळं काँग्रेस होतं त्यावेळेस. आणि ओपन झाल्यानंतर मी तिथे लढले. ॲक्च्युली आम्ही कसबा पेठेमध्ये आमचं सगळं वास्तव्य होतं. कसबा पेठेतनंच मी नगरसेवक होते, पण मला पर्वतीत जायला लागलं आणि मी पर्वतीतनं लढले. त्यामुळे तिथे आपले असं कोणी नव्हतं की नगरसेवकांची संख्या वगैरे असं काही नव्हतं. ते नसताना जेव्हा डेव्हलप केलं त्यावेळेस
पहिल्यांदा सत्ता आली त्यावेळेस मी चॅलेंजनी सांगितलं होतं की नाही, माझ्याकडनं माझं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते 20 नगरसेवकांचं असेल आणि मी त्यावेळेस 23 नगरसेवकांचं कॉन्ट्रीब्युशन पक्षाला दिलं. त्याच पद्धतीने आता, आणि माझ्याकडे वाढायला आता खूप स्कोप कमी आहे कारण 4च नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आहेत. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की मग 100% रिझल्ट आता मला द्यायला पाहिजे. आणि कमी तर होणार नाही हे 100%. अर्थातच, कारण जो कामाचा वेग झपाटा पुणेकरांनी देखील पाहिलेला आहे आणि तो चेंज दिसून येतो. आणि कुठेतरी असं वाटतं की हे थोडं आधी झालं असतं तर आज अजून आपण पुढे गेलो असतं, जे नाही जाऊ शकले दुर्दैवानं. आणि त्यासाठी म्हणून तुमची घोडदौड चालू आहे. पुणे हा महत्त्वाचा विषय आहेच, पण त्यासोबत मुंबई असो, पुणे, ठाणे इथल्या ज्या मोकळ्या जागा आहेत आणि उद्यानांची संख्याही कमी होते, म्हणजे उद्यानं असावीत किंवा एक रिझर्वेशन असावं अशा प्लॉटसाठी, ही बेसिक तुमची कन्सेप्ट आहे. हीच कन्सेप्ट रेस्ट ऑफ द सिटीजमध्ये, इतर शहरांमध्ये राबवण्यासाठी म्हणून देखील तुम्ही हे कराल का, किंवा त्यासाठी म्हणून काय सध्या प्रयत्न चालू आहेत? आता खूप आपण चेंजेस करतोय. म्हणजे आता जवळजवळ आता माझ्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण 50 ते 60 DPचे कामं किती फास्ट होतील त्या दृष्टीने आपण पावलं टाकतोय. आता जवळजवळ माझ्या मते 85 DP आपले आता ह्याच्यामध्ये चालू आहेत या प्रोसेसमध्ये, जे आपण लवकर. आणि त्याच्यामध्ये ग्रीन टिपी असेल, नवीन नवीन ज्या संकल्पना पण आहेत, ज्या आपण म्हणतो की एका दृष्टीने म्हणते की जर खरंच तुम्हाला एन्व्हायरमेंट करायचं असेल तर लोकांनाही त्याचा फायदा द्या आणि तर तुमच्याकडे ग्रीनरी तुम्ही करू शकाल. तसं ग्रीन टिपीमध्ये असेल, त्या दृष्टीने आता आम्ही पावलं टाकतोय. आणि DP करताना पण, किंवा DP समजा आम्ही समजा नाही जिथे करत आहे तिथे जो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगने आम्ही करतोय की रोड इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्हाला ज्या लागणाऱ्या ॲम्युनिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याला लागणारी मोठी मोठी आरक्षणं, जसं तू विचारलं तसं पार्कची आरक्षणं असतील, आपल्याला वेस्ट मॅनेजमेंटसाठी जर एखादी मोठी जागा लागणार असेल तर त्याचं आरक्षण असेल, तर गव्हर्नमेंट फक्त सरकार ही मोठ्या मोठ्या आरक्षणं आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ रोड एवढं जरी करून पहिल्यांदा दिलं तरी सुद्धा आपण खूप फास्ट याच्यामध्ये मूव्ह करू शकू. आणि जी छोटी आरक्षणं असतील, जे पुढच्या गोष्टी असतील ज्या DP प्रमाणे आहे ते त्या तिथल्या संस्था करतील, स्वायत्त संस्था. पण राज्य शासनाने जर हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जर करून दिलं तर मला तरी असं वाटतं स्वतःला की हे अजून जास्त फास्ट फॉरवर्ड होईल. नक्कीच. मला जसं मगाशी तुम्ही म्हणालात की आता फक्त 4 नगरसेवकच उरलेले आहेत, ते झालं तरी तशी 100% देण्याची तयारी आहे. मला कुठेतरी असं वाटतं की जसं उत्तर महाराष्ट्रामधून एक नेतृत्व भाजपनं पुढे आणलं, तर मला असं वाटतं की तुमच्यामधलं जे पोटेन्शियल आहे आणि जो फायर आहे तो पुणंच नाही तर ह्या संबंध पट्ट्यालाच पुढे घेऊन जाईल इतकं पोटेन्शियल आहे. तर मला असं वाटतं की पक्षानं देखील त्या एरियापुरतं मर्यादित ठेवू नये, कारण इतकं नॉलेज आणि इतका वास्ट एक्सपिरियन्स आणि बेधडकपणा, म्हणजे त्याला कोणी ऑप्शनच नाही आहे. आणि बेधडकपणा कोणासाठी, तर स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी. आणि हे तर आम्ही अनेक वर्ष बघितलेलं आहे. इतकी वर्ष तुम्ही लोकांची ज्या समस्या आहेत त्या सभागृहात मांडतायत. आणि मला असं म्हणजे नक्की सांगावं असं वाटतं की म्हणजे मी आता माधुरीताईंना जवळपास 20 वर्ष ओळखते, त्यामुळे मी त्यांना पाहिलेलं आहे. विधानसभेमध्ये भांडताना पाहिलेलं आहे, तशा त्या दिसताना किंवा मांडताना आपला मुद्दा अतिशय सोज्वळपणे मांडतात. पण त्याच्यामधला जो फर्मनेस आहे तो अजिबात सोज्वळ किंवा तो अजिबात डगमगणारा नसतो. प्रत्येक मुद्दा हा फार अभ्यासून आणि तितक्याच आक्रमकपणे सौम्य शब्दात मांडणं ही त्यांची खासियत गेली अनेक वर्ष राहिलेली आहे, जी अनेकांना अपील करते. आपला मुद्दा आहे तर तो रेकून न सांगता लोकांना कसा बरोबर पटवून द्यायचा, ही एक नॅक तुमच्याकडे नक्कीच आहे. त्यामुळे इतक्या वर्षामधला अनुभव, आणि मी पाहिला की त्या काळामध्ये ज्यावेळी तुमची फर्स्ट टर्म होती, सेकंड टर्म होती, त्या काळामध्ये महिलाच कमी होत्या. म्हणजे मला असं वाटतं दोन्हीकडच्या महिला जर पकडल्या तर 5 किंवा 6 11 जणी दोन्हीकडच्या मिळून होत्या. आणि भाजपच्या आम्ही फक्त पंकजाताई आणि मी, आम्ही दोघीच होतो.
त्या म्हणजे ह्याच्यामध्ये. दिसायला 5 तास दिसायच्या हो. प्रेझेंटी वाईज हो, हो. किंवा त्यांचं असणारं हो. अस्तित्व हो. सभागृहातलं, आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही इतक्या अग्रेसिव्हपणे आणि म्हणजे मुद्देसूदपणे तुमची जी काही व्यथा असेल, त्या समस्या असतील त्या तुम्ही मांडत होतात. तो एक काळ जो होता, माधुरी, मला नक्कीच विचारायला आवडेल, तो तेव्हाचा काळ. आणि आता म्हणतायत की 35% रिझर्वेशन होतील, जवळपास 100 महिला आमदार होऊ शकतील हो. येत्या काळामध्ये. ते ह्या ट्रान्झिशनकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर त्यावेळेस पण कधी महिला म्हणून असं डोक्यात नव्हतं की काम महिला म्हणून, कारण रिझर्वेशन नव्हते आणि रिझर्वेशनमधनं निवडून आपण येत नाही. बरोबर. आणि पक्षाने पण कधी असं बघितलं नाही की महिला आहे. पक्षाने मला पिंपरी चिंचवड प्रभारी असेल, शिरूर प्रभारी असेल, बारामती, हे खूप ठिकाणी, सोलापूर दिलं होतं. प्रभारी दृष्टीने मी पश्चिम महाराष्ट्रात काम केलं. आज पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मीच एकटी महिला आहे की 4 वेळा निवडून पण आले. आणि हे तर पश्चिम महाराष्ट्रात महिला म्हणून मीच आहे फक्त. पण मला असं वाटतं की ती पुरुषांच्याही तुलनेमध्ये प्रचंड स्ट्रॉंग आहे, त्यामुळे पक्षानं देखील स्ट्रॉंगली या गोष्टीचा विचार केला पाहिजे की खूप चांगलं नेतृत्व या निमित्तानं पुढे येते. हो, नाही, आणि पक्ष करतो आणि पक्षाने वेळोवेळी मला तशा जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत. हे खूप चांगली गोष्ट आहे की आता 35% आरक्षण येईल आणि एवढ्या महिला आमदार येतील. खूप स्ट्रेंथ मिळेल. आणि हा एक मला वाटतं गैरसमज पण आहे की महिला असल्यानंतर हे करू नाही शकणार, महिला असल्यानंतर ते करू शकणार नाही. ज्यावेळेस मला पहिल्यांदा नगरविकास खातं दिलं त्यावेळेस इव्हन एक इम्प्रेशन असतं की अरे नगरविकास खात्यात ह्यांना काय कळणार, किंवा या खात्यात ह्यांना काय कळणार, महिलांना महिला बाल कल्याणच द्यायला पाहिजे, ही एक मानसिकता जी आहे ना. महिला मंत्री म्हणजे ती पहिली महिला बालविकास आणि फार तर क्रीडा मंत्री किंवा दुय्यम सांस्कृतिक मंत्री. सांस्कृतिक हे म्हणजे जे खाती महिला नाही सांभाळू शकणार. मी तर म्हणेल की महिला बालकल्याण हे एखाद्या पुरुष ह्याच्याकडेच द्यायला पाहिजे, तर त्याला खरं त्याच्यामध्ये काय करायला लागतं हे कळेल. जे भाजपने यावेळी केलेलं आणि मंगल प्रभात लोढा यांना ते खातं दिलेलं. तर त्यामुळे ही मानसिकता ही पुरुषांची आहे. त्या दृष्टीने आम्ही तर काम करू शकतो ना. म्हणजे नगरविकास खातं ची माहिती मी नगरविकासवर, तू बघितलं असेल की मी नेहमी भाषणामध्ये मला आवडायचं की नगरविकासवरच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने माझा अभ्यास पण ऑलरेडी तयार होता आणि हे मिळालं अचानक. भले राज्यमंत्री म्हणून मिळालं असेल पण ते खातं आज अभ्यासायला मला मिळतंय, हे माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे. आणि आता जेव्हा महिला आमदार म्हणून येतील त्या प्रूव्ह करतात. कारण तू बघितलंस का की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आमदार पुरुष असतो त्याला काही नसतं, तो आमदार आहे. बरोबर. पण जेव्हा एखादी महिला येते तेव्हा तिला प्रूव्ह करायला लागतं की नाही नाही मी पण चांगलं काम करू शकते, हे तिला प्रूव्ह करायला लागतं. आणि त्या दृष्टीने ती निश्चितपणे जास्त चांगलं काम करते आणि काम करतील. त्यामुळे खूप महिला 35% मी अभिनंदन करेल मोदीजींचं की 35% महिलांना ते काम करण्याची संधी देतील 29ला. पण हा जो आता म्हणजे आता सुद्धा मधल्या काही काळामध्ये जसं तुमची 3rd टर्म असेल किंवा आता 4th टर्म मध्ये देखील ती संख्या थोडीशी वाढत चालली होती नंतर. तर ही वाढलेली लोकसंख्या म्हणजे ही महिलांची संख्या याकडे कसं पाहता? आणि पूर्वीच्या काळामध्ये जरी पक्षाने तुम्हाला संधी दिली असली, जरी तुम्ही बोलत असला तरी सुद्धा रिसिव्ह जेव्हा इतर पक्षांमधली माणसं किंवा नेते ते करत होते तेव्हा महिला म्हणून तुम्हाला किती चॅलेंजेस वाटत होते एखादा मुद्दा आपला सक्षमपणे मांडताना आणि वेळेत मांडताना? खूप चॅलेंजेस म्हणजे मला कधी महिला म्हणून मी बघितलंच नाही. कुठलं पण काम करताना आहे ना माझ्या डोक्यात कधीच हे आलं नाही की महिला म्हणून ह्याच्यात काही फायदा घ्यावा किंवा महिला म्हणून काहीतरी करावं. त्यामुळे मी तो म्हणतात ना ते शस्त्र मी कधी वापरलंच नाही. माझं म्हणणं होतं की महिला आमदार म्हणून जो एक्सेप्टन्स असतो इतर पक्षांमध्ये तो खूप, मी म्हणेल की सगळेच म्हणजे भाजपमध्ये असो इतर सगळ्या पक्षामधले जे सगळ्यांनी आम्हाला त्या काळामध्ये खूप साथ केली. म्हणजे आम्ही दोघीच होतो, पंकजाताई आणि मी, आणि वळसे पाटील त्यावेळेस अध्यक्ष होते. आणि कुठल्याही पद्धतीत बोलायची संधी देणं, इव्हन बजेट
झाल्या आम्हाला आठवतं की आम्ही देवेंजींना खूप त्रास द्यायचो, कारण बजेटच्या बाबतीत सांगा ना समजवून मग ते म्हणायचे की नाही माझं भाषण होऊ दे, मग मी तुम्हाला समजून सांगतो. तर आम्ही पण खूप शिकण्यासाठी धडपडायचो आणि आम्हाला खूप सगळ्यांनी चांगली साथ दिली. असं कधीच जाणवलं नाही की वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून आम्हाला काहीतरी डावलतायत वगैरे, असं नाही झालं. जे राजकीयदृष्ट्या जे असेल त्यावेळच्या इलेक्शन्स आणि ह्याच्यात ते असतं, पण मला वाटतं की नंतर आमचे संबंध सगळ्यांशी चांगले राहिले, इतके चांगले झाले की आता एकत्र आहेत. खरंय. पण त्या काळातला तो जो प्रवास होता तो नक्कीच मला वाटतं थोडासा खास होता, कारण फार दिग्गज होते त्या काळामध्ये. सगळे दिग्गजच असल्यामुळे त्यांच्यासोबत तसं काम करता येणं, म्हणजे जसं म्हणालात की वळसे पाटील, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं आणि त्यांचा प्रगल्भ अनुभव हा देखील एक म्हणजे त्या काळामध्ये खरंच सांगते की एक आपण म्हणतो ना, एक नेता सुद्धा असा असायचा की ज्याला असं वाटायचं की नाही ह्यांनी तयार झालं पाहिजे. जसं मुंडे साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की लायब्ररीत जा, लायब्ररीत बसा, गेलात नाही तुम्ही, लायब्ररीत फिरकतच नाही. राणेसाहेबांनी खूप वेळा आम्हाला खूप चांगले ॲडवाईस केले, अजूनही करतात. म्हणजे त्या काळामध्ये असं काही नव्हतं की वेगळ्या पक्षाचे आहेत तर काही नाही. त्यांना उलटं कौतुक वाटायचं की नाही येत आहेत एवढ्या मुली काम करतायत तर त्यांना आपण मदत केली पाहिजे. सो मला वाटतं खरंच चांगलं वातावरण. आत्ताचं वातावरण थोडंसं वेगळं झालेलं आहे. त्यातून काही ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचीच लोक म्हणतायत की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे त्यांच्या भागामध्ये, कारण मुळात हे जे इलेक्शन आहे हे पक्षांपेक्षा हे इलेक्शन त्या कार्यकर्त्याचं आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला त्याची जागा मिळावी किंवा त्याला त्याचा व्हॅक्यूम जो आहे तिथं त्याला त्याचा परफॉर्मन्स देता यावा मुळात, कारण तो इतके महिने लढतोय आणि गेला अनेक काळ असा गेला की इलेक्शनच झालेली नाहीये. त्यामुळे त्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की स्वतंत्र लढावं किंवा वेगळं लढावं किंवा किमान आपल्या भागापुरतं तरी आपण असा हा काहीतरी एक्सपेरिमेंट करावा, अशी एक कुजबूज सध्या तरी आम्हाला ऐकायला येते. नाही, ही जसं तू म्हणली जसं ही इलेक्शन ही ग्राउंडची असते. महायुतीतले आम्ही सगळेच पक्ष जे आहोत, म्हणजे जी समजा मानसिकता भाजपची असेल, जी भाजपच्या कार्यकर्त्याला वाटतं की नाही आमचेच लोक आले पाहिजेत, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, आणि ही सगळ्या पक्षाची, नाही भाजपची नाही शिवसेनेची तीच मानसिकता आहे, सगळ्यांची तीच आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला आत्ता पक्षाची तिथली जडणघडण, तिथल्या कार्यकर्त्यांना किती न्याय देऊ शकतो ह्या बेसिसवर वरिष्ठ त्या पद्धतीने ठरवतील. म्हणजे मला असं वाटतं की नाही आम्ही महायुतीत लढणार आहोत, एकत्र लढणार आहोत, ह्यापेक्षा कुठे एकत्र लढायचं कुठे नाही लढायचं हे असं मला वाटतं की ह्या दृष्टीने गणितं जरा बसतील, कारण ही ग्राउंडची इलेक्शन आहे, ही विधानसभा लोकसभा नाही आहे आणि आम्ही सगळे एकत्रच आहोत. त्यामुळे नंतर परत बेरजेचंच राजकारण होईल आणि त्यामुळे मी एवढा कॉन्फिडेंटली सांगते की सत्ता आमचीच येणार. नक्कीच सत्ता आल्यानंतर अपेक्षाही आजही तुमची सत्ता आहे, अपेक्षाही आहेत. ह्या सगळ्यामध्ये पुण्याचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आणि खास करून पाणी साचण्याचा प्रश्न आहे, ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहता? कारण मला असं वाटतं की तो सध्याच्या परिस्थितीमध्ये आता त्याला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे भरपूर पाऊस पडणं, कधी कधी पाऊस किती पडेल हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही, पण मग अशा काळामध्ये ती सिच्युएशन किंवा ते जे काही तास असतील ते मॅनेज करणं हे किती महत्त्वाचं. त्याच्यामध्ये ना आता आपण जे बघतोय ना ही पुराची परिस्थिती, असं झालेलं आहे की त्याला 2-3 कारणं आहेत. एक तर पाऊस पडण्याची जी सिस्टीम आहे ती थोडी चेंज झालेली आहे. म्हणजे कमी वेळात खूप जास्तीचा पाऊस पडणं आणि त्या पावसाला ॲब्झॉर्ब करण्यासाठीची सिस्टीम, म्हणजे जे स्टॉर्म वॉटर लाईन्स असतात ह्या आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाहीत. आपण ज्या पूर्वीच्या स्टॉर्म वॉटर लाईन आणि ह्याची जो इन्फ्रा जो आहे तो त्याला मॅच करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे नदी नाल्यांचा जो प्रवाह असतो, म्हणजे समजा नदीवरनं आपल्याला नाल्यांमध्ये येणं, नाल्यांमधनं पुढे हा जो प्रवाह असतो हा आपण जर बघितलं तर सगळ्या शहरामधनं त्याच्यावर अतिक्रमणं झालेले आहेत, कुठे नाले बुजवलेले आहेत, प्रवाह वळवलेले आहेत. त्या दृष्टीने मग तो जो लोंढा सगळा आहे जो बॅक मारतो आणि
पुराची परिस्थिती निर्माण होते. दुसरं जे कॅचमेंट एरिया जे होते, जे वरपासून जेव्हा पाणी येतं किंवा अशा भागामध्ये वरती पाऊस पडल्यानंतर धरण क्षेत्रात असेल, हे क्षेत्रात असेल, शेतीमध्ये पाणी झिरपायचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. जे आपण आता रासायनिक शेती करतोय, आज जर तुम्ही किती ठिकाणचं बघितलं तर बंजर झाले, खाली दगडसारखी जमीन झालेली जी पाणी झिरपतच नाही. आणि मग तो लोंढा पण सगळा जो नदी आणि नाल्यांकडनं फोर्स जो शहरामध्ये यायला लागलेला आहे. तर मला असं वाटतं की आता ही पुराची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला नव्याने सगळा तयार करायला लागेल. टास्क असेल आणि मोठी टास्क आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये मध्येच आता मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी की रासायनिक शेतीवरनं आपण जैविक प्राकृतिक शेतीवर येऊ शकतोय का, जो प्रयोग गुजरातमध्ये केला तो महाराष्ट्रामध्ये करायचा का. कारण ही जी बंजर झालेली जमीन आहे, हे पाणी झिरपण्याची प्रक्रिया आपण जर परत सुरू नाही केली तर आज बघतोय की तुम्ही पाऊस पडला की शेती अख्खी तुंबते आणि वाहून जाते. तर तिथे काम करायला पाहिजे. आज आम्ही शहराचे जेव्हा नवीन इन्फ्रा बनवतोय त्या दृष्टीने तेवढ्या लाईन टाकणं आज गरजेचं आहे, स्टॉर्म वॉटर लाईन. काही ठिकाणी आता प्रयोग असाही करतोय की आपण जमिनीमध्ये जसे बोर घेतो तर बोर पाणी उपसण्यासाठी घेतो, ते बोर पाणी जाण्यासाठी घेऊ शकतो का, त्या दृष्टीने काही जण आता रिसर्च करतात. तर मला वाटतं की हे खूप मोठा टास्क आहे हे करणं. ही सिस्टीम बदलायची, कारण तुम्ही नेचरला तर बदलू नाही शकत, त्याची पाऊस पडण्याची पद्धती तुम्ही नाही ठरवू शकत. सो तुम्हाला त्याला फेस करायला तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे. नक्कीच. तर कारण आपण बघितलेलं आहे की इतका झपाट्याने पाऊस पडतो, मुंबईतही पडतो, की बघता बघता 2-1 तासामध्ये इतकं पाणी होतं की ते कळतच नाही की आता इतक्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा निचरा कसा करायचा. आणि धरणं पण आता म्हणजे आपण जर बघितलं तर बरेचसे धरणाला गाळ साचलेला आहे. त्यामुळे आपण म्हणलं की एवढं MLD धरणात साचतं तर ते खरंच धरणामध्ये तेवढं पाणी साचतं का, तेवढी गाळ आणि तो चिखल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आता ह्या पुराची परिस्थिती मला वाटतं सगळीकडे यायला लागली. पण हे जरी चेंज करायचं म्हटले, ते पाईप्स चेंज करायचे म्हटले, ते ड्रेनेज सिस्टीम मध्ये मोठाले पाईप काही MM एक्स्ट्रा मोठ्या आकाराचे जरी टाकायचं म्हटलं तरी अख्खी सिस्टीम बदलणं ही इटसेल्फ एक फार चॅलेंजिंग खूप चॅलेंज आहे. पण असं जसं मी म्हटलं की माझ्या लेवलवर समजा मी माझ्याकडे खूप ही पुराची परिस्थिती जेव्हा निर्माण झाली की नाले बुजवलेत, नाल्यावर भर टाकलेले आहेत, तर मी जवळजवळ फक्त गेली 4 वर्ष त्याच सिस्टीमवर काम केलं की जो निधी माझा येईल तो फक्त ह्याच्यासाठीच टाकायचा की जिथे भराव टाकलेत ते काढा, नाले मोकळे करा. अतिक्रमण जर बिल्डिंग असेल तर नाही काढू शकत, पण निदान स्टॉर्म वॉटरच्या लाईन्स हे करा, ज्या ड्रेनेजमध्ये सोडल्यात तिथून वेगळ्या. म्हणजे हे प्रत्येकाने आता मला असं वाटतं की त्याच्या एरियात करायला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जे सगळे निवडून येतील डाऊनमध्ये, त्यांनी सुद्धा हे प्रामुख्याने हाती घेतलं पाहिजे. नक्कीच. त्यामुळे टाउन प्लॅनिंग हा आणि नगर विकास हा अतिशय आणि लोकांना असं वाटतं की विकास म्हणजे फक्त इमारती किंवा फ्लायओव्हर असं नाहीये, तर तो अगदी ड्रेनेज पासून ते सॅग्रिगेशन ऑफ गार्बेज इथून सुरुवात होते. आणि नागरिकांचा सहभाग त्याच्यात असणं फार महत्त्वाचं आहे. हे कारण आपण म्हणतो की नाही हे बघा महानगरपालिका आलंच नाही कचरा उचलायला, पण तुम्ही पण जागेवर तो टाकला पाहिजे, तो सॅग्रिगेट केला पाहिजे. आज किती वेळा आपण आव्हान करतो, पण तरी कचरा सॅग्रिगेट होत नाही. किंवा जो कर्मचारी तुमच्याकडे कचरा न्यायला येतो त्यावेळेला तुम्ही त्याला तो दिला पाहिजे. नागरिकांचा सहभाग पण मला वाटतं ह्याच्यात खूप महत्त्वाचा आहे जर आपलं शहर स्वच्छ ठेवायचं तर. खरे मेट्रो सिटीजकडे जर आपण वळालो तर मुंबई, पुणे, ठाणे हे झपाट्यानं वाढत आहेत. मेट्रोज इथे उभ्या राहिलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यावर खूप काम झालेलं आहे ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्या भागामध्ये जर पाहिलं तर. पण रिक्षावाले पुण्यातले येत नाहीत. नाही, आता बऱ्यापैकी ह्याच्यात पण सुधारणा झाली आता पुण्यामध्ये. कधी कारण जसं आपण ओला उबरला टॅक्सी येते तशी आता रिक्षा पण यायला लागली आहे. त्यामुळे एक ती सुधारणा झालेली आहे की नाही मी भाडं नाकारेल, ही जो पुणेकर रिक्षावाल्याचा ट्रेंड होता तो बदलायला लागलाय. आणि आता त्यांनाही माहिती आहे की जर आपण नाही हे केलं तर मग आपण एका जागीच बसून राहू. त्यामुळे ती सिस्टीम पण आता बदलते आणि आपण आता पिकअप
आणि ड्रॉप ऑफ पॉईंट जे मेट्रोला जे तू म्हणली, तर तिथे जर आपण हे रिक्षा आणि ह्यांना जर ते दिले तर त्यांचा पण बिझनेस वाढेल. आणि ही मानसिकता मला वाटतं आता ती चेंज होतीये याच्याप्रमाणे. आणि हे सगळे ॲप डेव्हलप करणं, त्या इंटिग्रेटेड सिस्टीम्स डेव्हलप करणं हे चालू आहे. आणि जेव्हा आता आपण मेट्रोचे प्लॅनिंग करतोय ते त्याच्याबरोबर ह्याचे प्लॅनिंग पण आत्ता आपण करतोय, की असं नाही की ते नंतर जाऊन करू. त्यांना थांबे देणं, बस थांबे देणं किंवा छोट्या छोट्या मिनी बस देणं हे आता चालू. पण मला असं वाटतं की हे पहिलं शहर आहे पुणे की जिथे बसेससाठी पण वेगळी लेट आहे. हो ना, म्हणजे हे फक्त पुण्यात पाहायला मिळतं. बसेसच्या क्वालिटीवर किंवा त्यांच्या अपग्रेडेशनवर ह्याकडे आपण कसं बघता जो कॉमन मॅनचा ट्रान्सपोर्ट आहे? आता बसेस आपण आता मोस्टली खरेदी करतोय. आता जर माझ्याकडे ट्रान्सपोर्ट पण आहे, आपण बघतो की कायम स्वरूपामध्ये एस टी महामंडळ हे तोट्यामध्ये, कायम स्वरूपामध्ये PMPL तोट्यामध्ये. आता तुमची मुंबईची बेस तरी निदान थोडीशी प्रॉफिटमध्ये चालते. तर त्या दृष्टीने ते का आहे ह्याचा पण आता आराखडा आम्ही तयार करतोय. आणि एस टी महामंडळ जर प्रॉफिटमध्ये आलं तर आपण नव्याने एस टी पुरवू शकतो. आणि आता जवळजवळ नुसत्या पुणे शहरासाठी आम्ही PMPLच्या 1000 बसेसची ऑर्डर हे केलेली आहे. पण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाही ना, त्या बसेस रस्त्यावर धावण्यासाठी तुम्हाला तेवढा रस्ता पण व्यवस्थित तयार केले पाहिजे. ती सिस्टीम पण इन्फ्रा नाही दिला. जसं पुण्यामध्ये BRT केली, तर BRT रॅपिड ट्रान्सपोर्ट कधी होईल जेव्हा तुम्ही त्यांना तेवढा रॅपिडली रोड द्याल. बरोबर. आणि म्हणजे आता ट्रॅफिक पण खूप जाम होतं. खूप त्याच्यामुळे जाम होतं. तर त्यामुळे बसेस जेव्हा तुम्ही 1000 घ्याल तेव्हा तुम्ही 1000 बसेसचा तुमचा इन्फ्रा पण तुम्हाला तयार केला पाहिजे. या दृष्टीने आता सिस्टीम काम करते. ट्रॅफिकची एक फार मोठी समस्या म्हणजे आपण पूर्वी असं म्हणायचो की मुंबईमध्ये माणूस 3-3 तास अडकतो. मला असं वाटतं की मुंबई जसं कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे, कुठेतरी पुणे एक पाऊल पुढे आहे सध्या कॉस्मोपॉलिटन या व्याख्येमध्ये जर पाहायला गेलं तर. इतक्या झपाट्यानं पुण्याचा अपग्रेडेशन होते. आणि हे होत असताना अर्थात ट्रॅफिकही वाढलेलं आहे. आणि समस्या ट्रॅफिकची हीच 2-1 तास किंवा 1.5-2 तास एका थोडक्या किलोमीटरसाठी लागणं. तर ह्याच्यावर म्हणून कसं टॅकल करता येईल? कारण मुंबईमध्ये आपण बघितलं की अनेक आपण अल्टरनेटिव्ह कोस्टल रोड असं सगळं करू शकतो. तसं पुण्यामध्ये काय वेगळा कन्सेप्ट तुम्ही येत्या काळामध्ये डेव्हलप करू इच्छिता? अर्थात त्याला वेळ लागेल कन्सेप्टचं परिवर्तन होण्यात, पण ह्याकडे ट्रॅफिककडे कसं पाहता? आता पुण्याचा आपण म्हणजे जेव्हा मागच्या काळात जो ट्रॅफिक आराखडा केला तर तो आता होऊ शकत नाही. त्यामुळे नव्याने आता आपण ट्रॅफिक आराखडा ऑलमोस्ट तयार करून आपल्याला जिल्हा ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल, आमचं पालकमंत्री होते अजितदादा आणि महानगरपालिका, असं सगळ्यांनी मिळून आम्ही त्याचे प्रेझेंटेशन, सगळे आमदार, सगळे खासदार, आम्ही त्याचं प्रेझेंटेशन घेतलं. आणि आता त्याचं इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने आणि त्याच्यामध्ये जे मोठे भाग आहेत म्हणजे मेट्रोच्या लाईन्स करणं, रिंग रोड करणं, मोठे मोठे DP रोड करणं, 20 मीटरची रुंदी असली पाहिजे असे रोड हे आखणं, किंवा मिसिंग लिंक करणं, हे सगळे मोठे उपाय झाले. त्या दृष्टीचा आराखडा तर आपण करतोच आहे. पण छोटे छोटे उपाय करून कुठे आपण ट्रॅफिकचं कंजेशन सोडवू शकतो त्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये आम्ही आत्ता खूप हे घेतले. त्याच्यातलं पहिला जो आहे ते आता मिसिंग लिंकचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केले. तर ह्या ट्रॅफिक म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की कुठे पार्किंग, अनाधिकृत पार्किंग्स आहेत, कुठे बाबा तुमच्या वळणावरच काही अनाधिकृत बांधकामं आहेत. हे छोटे छोटे उपचार करून पण आज आम्ही पुण्याचं ट्रॅफिक सोडवण्यासाठी हे करतोय. आणि तो आराखडावर इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, ही सर्वात समाधानाची बाब आहे. खरं. आणि तुमच्यासारखा अग्रेसिव्ह लीडर, मी तर भाषी अग्रेसिव्ह लीडर असताना नक्कीच मला वाटतं बट दिस इज व्हॉट यू रिफ्लेक्ट पुणे. हो, की पुण्यातला माणूस हा शांत आहे, पण तो आपल्या मुद्द्याशी तितकाच फर्म आणि असा अटळ असतो. नाही, त्यालाही असं नाही वाटलं पाहिजे ना की माझं शहर हे विकास होण्यापेक्षा हे बकाल होतंय. तर ते बकाल नाही झालं पाहिजे. ह्याची जबाबदारी मला वाटतं पहिल्यांदा आपण घेतली पाहिजे की आम्ही विकास करतोय पण विकासाच्या नावाखाली बकालपणा नाही आला पाहिजे. नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात की
ट्रॅफिकवर हा उपचार चाललाय, अर्थात मेडिकल एज्युकेशन हे सुद्धा तुमच्याकडे आहे. तर त्या अनुषंगानं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मेडिकल टुरिझम सुद्धा वाढलेलं आहे. तर याबद्दल नक्कीच थोडासा प्रकाश टाकलेला हवा. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो, जर तुम्ही बघितलं असेल तर ऑल ओव्हर जेवढे मेडिकलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे हॉस्पिटल्स वाढवणं, इवन आपल्या इथे पण हॉस्पिटलच्या सुविधा वाढवणं, ह्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण करतोय. आता आम्ही येणाऱ्या काळात आमच्या डिपार्टमेंटतर्फे आम्ही मोठं मेडिकल कॉन्क्लेव्ह करतोय आणि मेडिकल कॉन्क्लेव्ह करतो. मेडिकल कॉन्क्लेव्ह ही इटसेल्फ एक युनिक कल्पना. हां, तर मेडिकल कॉन्क्लेव्ह करतोय आणि ही कल्पना आम्ही का राबवतोय की आता इंडिया असं झालेलं आहे की सगळ्या बाहेरच्या कंट्रींसाठी इंडिया इज अ बिग रिसोर्सफुल मार्केटिंग हब झालेलं आहे. त्यामुळे खूप सारे लोक आपल्याला त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट द्यायला आत्ता तयार आहेत. आपण त्यांना जेवढा इन्फ्रा पुरवू तेवढी इन्व्हेस्टमेंट ते आपल्याकडे देतील आणि त्या दृष्टीने की आपण अख्खं महाराष्ट्र हे मेडिकल हब म्हणण्यापेक्षा मेडिकल टुरिझम करू शकतो. आज जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेलात तर तुम्हाला बघा मेडिकलच्या सर्व्हिसेस जेवढ्या इंडियात आहेत, आता आपल्याला ग्रँटेड आहेत कारण आपण कुठेही डॉक्टरकडे सहज जाऊ शकतो. बाहेरच्या देशात असं नाही आहे. तुम्हाला साधं जरी जायचं तरी OPD अवेलेबल नाही आहे. तुम्हाला अपॉइंटमेंट्स 2-2 दिवसानंतरच्या मिळतात. सो आपण खूप मोठं मेडिकल टुरिझमचं जाळं निर्माण करू शकतो. त्या दृष्टीने आम्ही हे पोटेन्शियल आहे आणि नुसतं आम्ही कॉन्क्लेव्ह करतोय तर आज आम्हाला स्कॉटलँड, ब्राझील, रशिया, जपान सगळ्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलंय. खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार होतात. आणि ना एक जी टेंडन्सी आता मधल्या काळामध्ये डेव्हलप झाली की इंडियन डॉक्टर आहे ना तर ते विश्वासाने येतात. आहे ना, अमेरिकेमध्ये आज आपण बघितलं तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला इंडियन डॉक्टर्सच जास्त मिळतील. त्या दृष्टीने आणि आम्ही एक्सेलन्सी सेंटर्स, तुमच्या स्किल लॅब डेव्हलप करणं म्हणजे ह्युमन बॉडीज तुम्हाला शिकवायला डॉक्टरांना जे लागतात, सर्जरी शिकवणं असेल किंवा तुम्हाला सलाईन लावणं असेल, ह्याच्यासाठी ह्युमन बॉडीची गरज नाही, अशा स्किल लॅब निर्माण करणं. रोबोट एक्सेलन्सी सेंटर्स म्हणजे ज्याच्यामधनं रोबोट सर्जरीज ज्या होतात, हे सगळं डेव्हलप करण्यासाठी जे आहे त्याचा एक प्लॅटफॉर्म आम्ही आता या मेडिकल कॉन्क्लेव्हच्या दृष्टीने करतोय. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी पण कॅन्सर हॉस्पिटल्स सगळ्या भागामध्ये L1, L2, L3 पद्धतीने व्हायला पाहिजे या दृष्टीचा आराखडा तयार करून इम्प्लिमेंटेशन्स पण आम्ही सुरू केले. त्यामुळे आपण ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतोय. जसे मेडिकल कॉलेजेस आहेत, आज तुम्ही जर बघितलं अख्ख्या ह्याच्यामध्ये जर जवळजवळ BJ मेडिकल सारखे आज कितीतरी आसामसारख्या क्षेत्रामध्ये आज आपण मेडिकल कॉलेजेस उभे केले. तर ही सगळी जी मोदीजींची जी संकल्पना आहे, ज्यांनी नव्याने सगळं डेव्हलप करणं, तर आपण महाराष्ट्रात निश्चित आपण ह्या मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून हे सगळं आणू. मुळात मेडिकल टुरिझम हीच कन्सेप्ट जी तुम्ही घेऊन आलाय हीच युनिक आहे. कारण आतापर्यंत मेडिकल एज्युकेशन म्हणजे काय तर डॉक्टर निर्माण करायचं, या पलीकडे मला वाटतं मेडिकल एज्युकेशन या खात्यानं पण ह्याचा विचार केलेला नसेल. नाही, आणि त्याच्यामुळे मी सांगते की ब्रेन ड्रेन जे आहे ते पण कमी होईल. कारण आपल्याकडे इतकं चांगल्या डॉक्टरांचं पोटेन्शियल आहे आणि त्यांना आपण तेवढा प्लॅटफॉर्म जर पुरवला इथे तर ते बाहेर जाणारच नाहीत ना. त्यामुळे ब्रेन ड्रेनची पण आपण खूप समस्या त्याच्यामध्ये सोडवू शकू. नक्कीच, कारण इतर देशांमध्ये देखील इंडियन डॉक्टर्सची इतकी जी डिमांड आहे, ते जर इथे यायला लागले, ते जर इतर देशांमधली लोक जर नाही, इव्हन नर्सिंगची आपल्या देशातनं इतकी नर्सिंगची डिमांड आहे बाहेरच्या देशामध्ये, तर आपणच आपल्याकडे ते सेंटर्स उभे केले किंवा नर्सिंग कॉलेजेस वाढवले. इव्हन टेक्निशियन्स म्हणजे ह्याच्यावर तर आता कोणी इतके दिवस फोकसच केला नव्हता. जे आपल्याला लॅब टेक्निशियन्स लागतात, तुमची सोनोग्राफी करणं, तुमची सगळ्याला लागणारे टेक्निशियन्सचेच कॉलेजेस पण आपल्याला सेंटर्स, एक्सेलन्सी सेंटर निर्माण करायला पाहिजे. इतकी त्याच्यामध्ये पण आत्ता कमतरता आहे.
त्यामुळे नुसतं खरं आहे, कारण डॉक्टर आपण मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जातो आणि नंतर मग ते एका छोट्याशा लॅबमध्ये तुम्हाला पाठवून हा म्हणजे तिथे अंडर वन रूफ एकतर ते सगळं अवेलेबल नाही, नसतं. कधी कधी बघा तुम्हाला असतं MRI की नाही, करायचंय, सोनोग्राफी बाहेर जा. MRI करायला आता आमच्याकडे अवेलेबिलिटी नाहीये टेक्निशियनची. हे जे होतं तर डॉक्टरांबरोबर त्यांची पण आता अवेलेबिलिटी आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आणि आम्ही त्या दृष्टीने हा सगळा प्लॅटफॉर्म आता उभा नक्कीच. आणि करतोय. हे जेव्हा जाळं उभं राहील हो. तर मला असं वाटतं की एक मोठं रेव्होल्युशन आपण मेडिकल सेक्टरमध्ये सेक्टरमध्ये घडवू. घडवू आणि म्हणजे मला वाटतं की जगाच्या नकाशामध्ये देखील इंडिया, भारत जो आहे तो ह्याच्या साठी म्हणून ओळखला जाईल, कारण आपल्याकडे प्रचंड स्किल्ड लेबर आहे, स्किल्ड डॉक्टर आहेत ज्यांची परदेशात प्रचंड डिमांड आहे. आणि खास करून पुण्यामध्ये अनेक डॉक्टर हे नाही, आणि पुणे चांगलं मेडिकल हब आहे, म्हणजे चांगले हॉस्पिटल्स हे बघितलं तर आज पुण्यामध्ये आहेत. आणि हा प्रायव्हेट सेक्टर पण जो आहे ना हॉस्पिटलच्या ह्याच्यातला तो सेक्टर पण आपल्याला याच्यामध्ये खूप सारं मदत करायला पण तयार आहे, पुढे येतोय की गव्हर्नमेंटबद्दल बरोबर काम करायला ते पण खूप इगर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं खूप चांगली हे जर राबवली चांगल्या पद्धतीने तर आम्ही ह्या क्षेत्रात पण खूप चांगलं काम करू. येस. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची परिस्थिती सुधारेल. हो, ते तर ससूनच्या पहिल्या भेटीपासूनच ते करते मी. नाही खरं. पण हा झाला कामाचा भाग. पण ह्या पलीकडे आपण एक आई आहात, 2 मुलं आहेत, त्यांना कसा वेळ देता? म्हणजे इतकं बिझी स्केड्यूल किंवा इतकं स्ट्रक्चर स्केड्यूल असतं आणि भाजपसारखा पक्ष आहे ज्याच्यामध्ये अविरत काम करावं लागतं, सत्ता असो नसो, आणि तुम्ही करत आलेले आहात. तर हा बॅलन्स इतक्या वर्षांमधला कसा सांभाळला किंवा त्यांच्याकडून काही टिप्स मिळतात का? ते हा जो प्रश्न माझ्या मुलांना विचारशील ना तर ते जास्त चांगलं उत्तर देतील, कारण खरंच मी नाही त्यांना वेळ देऊ शकले नाही. आणि मी तर म्हणेल की मी खरंच त्यांच्या करिअरकडे पण खूप लक्ष दिलं नाही. माझे मुलं हे त्यांच्याच ह्यांनी त्यांच्याच ॲम्बिशननी हे सगळं शिकले, पुढे गेले. म्हणजे कधी कधी तर मला हेही माहिती नसायचं की अरे आत्ता हिची 12वीची परीक्षा आहे. म्हणजे इतकी मी अवेअर, आजकाल इतके पेरेंट्स अवेअर असतात सगळ्या बाबतीमध्ये, त्या दृष्टीने जर मी बघितलं तर चांगली आई नाही आहे मी. पण माझे मुलं खूप आहेत, त्यांनी खूप शिकलेले. माझी मोठी मुलगी आहे, ती स्वतः एक आर्किटेक्चर कॉलेज तिने उभं केलं, आज 11 वर्ष झाले. खूप लहान वयापासून तिने हे करून आणि नावारूपाला आणलं. मी नुसतं उभं केलं नाही तर नावारूपाला आणलं. माझी दुसरी मुलगी पण आर्किटेक्ट आहे. माझा मुलगा पण म्हणजे जो पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी मार्केटिंगमध्ये केलं आहे आणि तो पण चांगला म्हणजे शिकणं आणि स्वतः बिझनेस करणं ह्याच्यामध्ये ते सगळे पुढे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित बिझी स्केड्यूलमुळे वेळ देता येत नसेल, पण त्यांनी आईची धावपळ बघितली आणि असं आपल्याला व्हायचंय किंवा असं आपल्याला करायचंय किंवा आईने जे करून म्हणजे बाबांनी केलं. नाही, माझ्याकडे काय आहे की जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरामध्ये पण सगळ्यांचा सपोर्ट आहे की दीर असेल, माझी बहीण आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे आम्ही जावा असल्यामुळे सर्वात बॅकबोन असेल तर ती आहे. मी तर म्हणेल की मुलांना तिच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनाही तिनेच सांभाळलंय आणि म्हणून पण मुलांनी खूप चांगलं केलंय काम. राजकारणात कोण येतंय? अजून काही असं ठरलं नाही, ज्याची इच्छा असेल तो येईल. पण आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, पुढची पिढी ही राजकारणाकडे आशेनं पाहते. हो, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलाने ऑलरेडी आहे माझा, म्हणजे गेली 5 वर्ष संघटनेत भाजपच्या काम करतो. पुणे शहराचा युवा मोर्चा अध्यक्ष पण होता आत्तापर्यंत आणि संघटनेचं काम तो करतोच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यालाच इच्छा असेल. यावेळी त्याने उतरावं मैदानात असं आई म्हणून वाटतं का? हो, मला तर वाटतं, कारण शेवटी आता जर आपण एकंदर व्हिजन मोदीजींची किंवा मुख्यमंत्री म्हणून देवेंजींची बघितली तर यंगस्टरनी ह्या क्षेत्रामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जेन झी म्हणतो, पण त्यांची पण मतं आहेत.
आणि त्यांची पण मतं तितकीच ठाम आहेत, फर्म आहेत आणि पुढे त्यांची मतं ते कसे घेऊन जातील ह्यांचा त्यांचा आराखडा पण तयार आहे. म्हणजे इतकं एखाद्या आपल्या आयडियावर काम करणारी ही आत्ताची जनरेशन आहे आणि ती कोणाकडे पाहणार तर त्यांच्या समवयीन किंवा वयाच्या जवळच्या अशा नेत्याकडे की जो त्यांना वाटतोय की काहीतरी बदल घडवू शकेल. नाही आणि आता कसं अशा नेतृत्वाला देखील वाव देणं. म्हणूनच सांगितलं की यंगस्टरनी पण ह्या क्षेत्रात खूप चांगलं यायला पाहिजे आणि जेनझीचा जो आहेत ना आता जे पुढचे मतदार तेच आहेत सगळे ह्या येणाऱ्या इलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत वोटिंग जर पाहिलं असेल तर पूर्वीचे मतदार तितके अवेअर नव्हते. नाही तितके हे अवेअर आहेत, तितके हे आत्ताचे अपकमिंग मतदार हे अवेअर आहेत. त्यामुळे नेता म्हणून देखील हे चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यात एक गोष्ट तुझ्या ध्यानात आले का की त्यांनी जो काळ बघितला तो त्यांनी मोदीजींचाच काळ बघितलाय. सो कम्पेअर ते काँग्रेस बरोबर नाही करत. खरं जेनझी कम्पेअर करतात ते मोदीजींबरोबर कम्पेअर करतात. सो तुम्ही पहिले ज्या वेळेस मुख्यमंत्री असल्यापासून किंवा पंतप्रधान असल्यापासून काय केलं आणि जेनझींचं जे थिंकिंग प्रोसेस आहे ना ते तुम्ही बघत नाही. ते मी पुण्यात काय केलं, मी मुंबईत काय केलं, ते ऑलरेडी देश आणि वर्ल्ड आणि आज त्यांच्या फोनवर सगळं अवेलेबल आहे. सो दे थिंकिंग इंटरनॅशनली. हा आणि त्या दृष्टीने ते विचार करतात आणि तीच कम्पेअर ते त्यांच्याशीच करतात. मग आता हे असं आता हे काय करतात. सो त्या नेत्यामध्ये सुद्धा तो माइंड गॅप असता कामा नये. म्हणजे आमची पिढी कम्पेअर केलं की अरे काँग्रेसनी बघा काही केलं नव्हतं जे मोदीजींनी केलं, पण ती पिढी ती कम्पेअर अशी नाही करत आहे. ते म्हणतात की तिकडे हे असं चाललंय मग तुम्ही आमच्यासाठी काय आता काय करताय. खरंय. त्यामुळे आता खरं तर नेत्यांना हे फार चॅलेंजिंग आहे. कारण आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या ॲब्झॉर्व करून त्यांना जे हवं आहे ते देणं, मतदात्याला ते देणं ही त्यांची देखील गरज झालेली आहे. त्यामुळे खरं तर नेत्यांना अधिक अवेअर असणं आणि अपडेटेड असणं, अपग्रेडेड असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला देखील अनेक शुभेच्छा. तुमच्या पुढच्या पिढीला जी मला वाटतं राजकारणात येऊ घालते आणि त्यांच्याकडून देखील अनेक अपेक्षा आहेत की त्यांनी देखील ही लेगसी पुढे घेऊन जावी. आणि आम्ही पाहू त्यांना अशी इच्छा करतो की या निवडणुकीमध्ये आपले सुपुत्र असतील आणि आपली त्यांच्या विभागातली कामगिरी हे बजावत असतील. आज तुम्ही वेळ दिलात आणि मला असं वाटतं की अनेक विषयांवर आज खरं तर चर्चा झाली. तुमच्याकडे जी खाती आहेत ती इतकी वास्ट आहेत की मला वाटतं प्रत्येक खात्यावरचा एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. इतकी वास्ट आहेत ती खाती आणि करण्यासारखं खूप काही आहे. आणि त्यात तुम्ही त्या खात्यांना लाभलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये आमूलाग्र बदल होईल असा नक्कीच विश्वास आहे. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, इथे आलात आणि गप्पा मारल्यात खूप मनमोकळ्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गप्पा मारायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कधी कधी काम केल्यानंतर ते सांगण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल पण धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला असं वाटतं माधुरी मिसाळे ह्या काम करतात. गेली अनेक वर्ष मी त्यांना पाहते काम करतात. मला आठवत नाही की तुम्ही कधी पोडियममध्ये येऊन बाईटही दिला असेल. इतक्या प्रखरपणे त्यांनी अनेक विषय हाताळलेले आहेत गेली अनेक वर्ष, आमदार असताना देखील आणि आता मंत्री झाल्यावर देखील. मात्र पब्लिसिटीकडे त्या फार झुकत नाहीत आणि त्यामुळे माझा थोडासा आग्रह होता की त्यांनी येऊन खरं तर बोललं पाहिजे. कारण गेली अनेक वर्षाचा त्यांचा स्ट्रगल, अनुभव आणि आत्ता मिळालेली खाती आणि त्याच्यात होऊ घातलेले अनेक चेंजेस याच्यावर चर्चा होणं अतिशय आवश्यक होतं. एन्काउंटरमध्ये आता इथंच थांबूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.